नमस्कार मित्रांनो, रब्बी हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या विविध पिकांमध्ये हरभरा हे सर्वात महत्त्वाचे पीक असून राज्याच्या एकूण कडधान्य उत्पादनात या पिकाची 63% वाटा आहे. हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. यासाठी या पिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. यामध्ये हरभरा पिकास कशा द्यायच्या पाण्याच्या पाळ्या ते बघू. नंबर 1 आहे जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल तर आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. नंबर 2 आहे मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले व 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. नंबर 3 आहे भारी पिकाक जमिनीकरिता पाण्याच्या 2च पाळ्या पुरेशा होतात. त्याकरिता 30 ते 35 दिवसांनी पहिले पाणी व 60 ते 65 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर देणे महत्त्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. नंबर 5 आहे स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या 2 पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नये. नंबर 6 आहे पीक फुलोऱ्यात असताना पिकास पाण्याचा ताण जाणवत असेल तर व पाणी देण्याची सोय नसेल तर त्यावेळेस 2% युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर घाट्यात दाणे भरत असतानाच्या अवस्थेत 2% पोटॅशियम नायट्रोजनची फवारणी करावी. यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. आणि हरभरा पिकात तुषार सिंचन फायदेशीर आहे का ते बघू. हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणाची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्यामुळे गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते, म्हणजेच उत्पादन कमी होते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. नंबर 3 आहे तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्यावेळेला पाणी देता येते. पिकात तणाचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नंबर 5 आहे नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुज सारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. नंबर 6 आहे तुषार सिंचनाने पाणी ठराविक प्रमाणात देता येत असल्यामुळे मुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.